सर काय सांगाल, आज तुम्ही संभाजीनगरमध्ये आला आहे, याच्या आधी पण आला होता. काय प्रश्न आहे आणि काय काय किती प्रश्न सुटले संभाजीनगरच्या शेतकऱ्यांचे? संभाजीनगरमध्ये आज एक विशेष मीटिंग घेतलेली आहे. या ठिकाणी खरं पाहता संभाजीनगर हायकोर्टामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट उच्च न्यायालय, मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ याच्यामध्ये आपला एक पारनेर तालुक्यातील एक निकाल होता. त्याच्या आधारे शिवपानन क्षेत्रस्त्यासंदर्भात एक मातोश्री पाननच्या शासन निर्णयानुसार एक निकाल लागला होता का शेतकऱ्यांसाठी 60 दिवसाच्या आत रस्ते खुले करून देण्याचा आदेश या ठिकाणी हायकोर्टातून लागला होता. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं संरक्षण फी आणि मोजणी शुल्क आकारूनच नये असं हायकोर्टाने आदेशित केले होतं. परंतु त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला तहसील कार्यालयाकडून न झाल्यामुळे आपण या ठिकाणी अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने आदेश दिल्यानंतर पुन्हा त्या रस्त्याची एक मोजणी पण राळेगण सिद्धी नारायण रस्त्याची मोजणी झाली. त्यानंतर आपण राज्यभर वेगवेगळ्या प्रकारचे पेरूवाटप आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पेरूवाटप आंदोलन केलं. तर या ठिकाणी आताच थोड्या वेळामध्ये आमच्या सहकारी ज्यांनी ही केस चालवली त्या ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे आता शेतकऱ्यांना थोड्याच वेळात मार्गदर्शन करणार आहेत का जे शेतकरी आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो का शासन निर्णय अनेक बनतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. पोलीस संरक्षण असेल, मोजणीचं शुल्क असेल, या संदर्भात अनेक काही तांत्रिक अडचणी आहेत. तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, कलेक्टर असेल, आयुक्त कार्यालय असेल, राज्य समितीने जिल्हा समितीचा अहवाल घ्यायचा, जिल्हा समितीने तालुका समितीचा अहवाल घ्यायचा आणि तालुका समितीने ग्राम समितीचा अहवाल घ्यायचा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने कार्यवाही व्हायला पाहिजे त्या पद्धतीने कार्यवाही होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संतापाची एक लाट निर्माण झालेली आहे की सरकार एका बाजूला घोषणा चांगल्या प्रकारे करते परंतु अंमलबजावणी होत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही संभाजीनगरमध्ये जे शेतकरी आहेत शासन निर्णय बनले प्रयत्न करतात, कार्यालयामध्ये जातात आणि तहसील प्रत्येक कार्यालयामध्ये त्यांना हेलपाटी मारायला चुकत नाही. वेगळ्या प्रकारे निकाल चुकीच्या पद्धतीने दिले जातात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संताप आहे. अनेक वर्ष शेतकरी या संघर्षात असल्यामुळे आज एक न्यायालयीन मार्गदर्शन शासन निर्णय बनल्यानंतर त्याची अंमलबजावणी न केल्यानंतर काय करायचं हे शेतकऱ्यांना माहीत नव्हतं. त्याच्यामुळे अनेक वर्ष ते फक्त फसवलं जायचं, त्यांना एक गोंधळ केला जायचा. त्याच्यामुळे आता हे मुख्यमंत्री बळीराजा योजना ही जी आलेली आहे शासनाची, याच्यामध्ये सांगितले का 90 दिवसाच्या आत अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना या ठिकाणी रस्ता खुला करून दिला पाहिजे. परंतु त्या कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळे आता पुढचं पाऊल आम्ही अशा प्रकारे उचलणार आहोत का ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही त्या सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी पुढच्या काळामध्ये याचिका आम्ही दाखल करणार आहोत आणि अशा प्रकारे जे अधिकारी करणार नाहीत त्यांना भविष्यात न्यायालयात उभं केल्याशिवाय शिवपानन क्षेत्रस्ताजवळ थांबणार नाही. आज आपण पाहतोय का पूर्वीच्या काळी 100 एकर 200 एकर जमीन होती, आज तुकडीवारी झाली, विभाजन झालं, अनेक शेतकऱ्यांना जमिनी विकायची वेळ आली. शेतकऱ्याच्या मुलांना शेतात जायला रस्ता नाही आहे आणि जोपर्यंत चवळीचा सगळ्यात मोठं चवळी जनजागृती करताना शेती ते रस्त्याने गावते ते समृद्धीचा नारा दिला आहे. एका बाजूला सरकार म्हणतंय समृद्ध महाराष्ट्र झाला पाहिजे, समृद्ध शेतकरी झाला पाहिजे. एका बाजूला तुम्ही बुलेटिन आणताय पण एका बाजूला गावात ग्रामीण भागाचं आपण ग्रामविकासाचं जे महात्मा गांधींचं स्वप्न होतं का खेड्याकडे चला, जर शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील नागरिकांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर रस्तेच नसतील तर कोणत्या आधारे आपण हे स्वप्न पूर्ण करणार आहे. मग हे महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शेतकऱ्याचं समृद्धीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे सगळं कागदावर राहू नये याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी. जोपर्यंत माझ्या शेवटच्या भावाला दर्जा रस्ता मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही असा चवळीचा ठाम संकल्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली घोषणा केलेली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, सर्वांनी चांगलं या ठिकाणी कार्यवाही चालू केली आहे. सरकार कोणतेही असू द्या, आम्ही कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही, परंतु अंमलबजावणी होत नसेल, अधिकारी जर काम करत नसेल त्यासाठी एक दक्षता समिती पण बनवलेली आहे आणि दक्षता समिती माध्यमातून जर याच्यावर नियंत्रण करता येत नसेल तर भविष्यामध्ये आम्ही सरकारला पत्रव्यवहार पुन्हा करतोय का अंमलबजावणी होत नाही. आता पावसाळा आला, वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका येतात, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना खूप असा मनस्ताप होतो. जर अशी वेळ जर कायम स्वरूपी राहिली आणि शेतकऱ्यांना जर फसवून काही लोकांनी अधिकाऱ्यांनी जर काही आपले दलाल काही ठिकाणी तयार झाले, अनेक अधिकारी या ठिकाणी आपण भ्रष्टाचारामध्ये पण अडकलेले आहोत का 2000-5000साठी लाच घेणारे अधिकारी पण आपल्या समोर आलेत का. वाईट वाटतं का एवढे मोठे अधिकारी शिकून मोठे होतात, आपल्या देशाची सेवा करण्यासाठी जनतेचे सेवक म्हणून त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी लाच घेतात आणि जो जगाचा पोशिंदा आहे तो अन्न पिकवतो त्याला बाजारपेठेमध्ये माल पोहोचवता येत नाही आणि पिकवलेला माल जर बाजारपेठेमध्ये पोहोचवता येत नसेल तर शेतकऱ्याचं जीवन एक संघर्षात गेले.
त्याचं आयुष्याचं सोनं झालं पाहिजे, परंतु आज एक भविष्य त्याचं धोक्यात आले. त्याच्यामुळे हे जर शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नसतील तर भविष्यात या सगळ्या अधिकाऱ्यांना न्यायालयात उतरवल्याशिवाय, न्यायालयाच्या कटघऱ्यात उभं केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आतापर्यंत किती लोकांच्या समस्या सोडल्या गेल्या आपल्या याच्या संघटनेमध्ये? आतापर्यंत बऱ्याच म्हणजे शेकडो शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळालेला आहे. राज्यभरातल्या जळगाव असेल, संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, तुमचं सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे अनेक भागामध्ये काही ठिकाणी खूप अधिकारी चांगलं काम करत आहेत का ते आपली वेळ खरं म्हणजे इतका वेळ देतात का ते त्यांच्या टायमाच्या पलीकडे जाऊन काम करणारे अधिकारी आहेत. शिरूर तालुक्यामध्ये असेल, श्रीगोंदा असेल, नेवासा असेल, म्हणजे काही भागामध्ये काही अधिकारी असे आहेत का ते खूप असं चांगलं काम करतात. शिरूरमध्ये तर एका गावाचं मॅपिंग केलं आहे, रोड मॉडेल. म्हणजे अशा प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली, म्हणजे महसूल मंत्र्यांपर्यंत दखल घेतली. म्हणजे सगळ्या गावांचं सगळं टोटल जेवढे रस्ते तेवढं मॅपिंग झालं पाहिजे. प्रत्येक नकाशावरच्या रस्त्याच्या हद्द निश्चित झाले पाहिजे. प्रत्येक रस्त्याला दगडी नंबरी लागला पाहिजे. प्रत्येक रस्त्याची नोंद झाली पाहिजे. जे छत्रपती महाराजांचं तुम्ही अभियान आणलं महाराष्ट्रामध्ये त्याची तुम्ही अंमलबजावणी केली. प्रत्येक रस्ता तुम्ही म्हणले त्याची नोंद करणार, किती अधिकाऱ्यांनी काम केलं नाही केलं, त्यांच्यावर काय कार्यवाही केली, महसूल मंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं. किती अधिकाऱ्यांनी काम नाही केलं त्याची महसूल मंत्री साहेब महोदयांनी उत्तर द्यावं का कोण काम नाही करत त्याच्यावर कार्यवाही झाली का. फक्त घोषणा नको, अंमलबजावणी केली तर आम्ही सत्कार करणार. तुम्ही शासन निर्णय काढले, आम्ही जाऊन सन्मान केला महसूल मंत्र्यांचा. आणि आता जर होत नसेल तर भविष्यामध्ये आम्ही हा विचारणार. आम्ही कोणाच्या विरोधात नाही, पण जर अंमलबजावणी होत नसेल, कोणतेही सरकार येऊ, शेतकरी पुत्र म्हणून शेतकऱ्याचं अन्नदाता, परमेश्वरानंतर ज्याचं दुसरं नाव येतं तो शेतकरी राजा आहे, तो जगाचा पोशिंदा आहे, त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही हा जाब विचारणार, कोणत्याही सरकारला जाब विचारणार. काय आव्हान करसान शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे का स्वतःसाठी लढू नका. माझा रस्ता झाला पाहिजे ही भावना नाही, तर माझ्या शेवटच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. एका बाजूला तुम्ही बुलेट ट्रेन आणताय सरकार, एका बाजूला आपली लोकं चिखलात आहे, पुढे इधर हे तुम्ही ओळखा आणि ह्या पद्धतीने तुम्ही सरकारला आव्हान करण्यासाठी चळवळीबरोबर थांबा. आम्ही शेवटपर्यंत या संघर्षामध्ये जे येईल त्यांचा सन्मान करू. जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांचा सन्मान करू. जे अधिकारी चुकतील त्यांच्या तक्रारी करू. पुढच्या काळामध्ये शासन निर्णयाच्यामुळे त्यांना न्यायालयाच्या चौकटीत उभं केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आज कोण कोण उपस्थित आहे? आज या ठिकाणी आपल्या ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे आता थोड्याच वेळात येत आहेत. त्यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे थोड्याशा थांबलेत. आमची मीटिंग या ठिकाणी चालू झाली. आम्ही शेतकऱ्यांचे अर्ज या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातल्या जिल्ह्यातले शेतकरी आलेत, त्यांचे अर्ज पाहण्याचं या ठिकाणी काम चालू आहे. कोणाकोणाला कसं पसंत आहे, पोलीस प्रोटेक्शनचा विषय असेल, सरकारने घोषणा केली पोलीस संरक्षण माफ, परंतु या ठिकाणी लोकांना पैसे मागितले, अशा अनेक घटना आहेत आम्ही पाहतोय आणि वरिष्ठ पातळीवर आम्ही या तक्रारी पोहोचवणार आहोत. तुमच्यासोबत कोण कोण आहे? आता आमच्यासोबत आमच्या राज्याचे प्रसिद्धी प्रमुख रवींद्रजी खोडे साहेब आहेत. हे निस्वार्थ या ठिकाणी आमच्यावर राज्यभर फिरतात, आम्हाला सहकार्य करतात. या ठिकाणी सचिनजी शेळके आहेत, आमच्या ॲडव्होकेट प्रतीक्षाताई काळे आहेत. या ठिकाणी नाथाभाऊ शिंदे असतील, बाळासाहेबजी थोरात असतील, असे पोपटजी शेळके असतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे राज्यभरातले अनेक पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आणि ती सूर्यवंशी या ठिकाणी संभाजीनगरचं नेतृत्व पाहतात, ते पण आमचं. तुमच्या संघटनेचं नाव आणि तुमचं नाव? महाराष्ट्र राज्य शिवपालन शेतकरी रस्ता चळवळ, त्याचं मी 2021-19-20 पासून आपण या ठिकाणी काम केलेलं आहे. माझं नाव शरद पवार. ओके.